हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. काय हो, धिरड्या म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही साईडला बनवणारा हा रेसिपी आहे. अगदी टेस्टी आणि हेल्दी पण आहे. आमरसासोबत अशी थंड थंड आमरस, मस्तपैकी धिरडे ह्याची रेसिपी आज बघणार आहोत आपण. तर चला, त्यासाठी मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेली आहे, 1 वाटी बेसन आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ. त्यानंतर आता ह्यामध्ये जिरे, हिरवी मिरची बारीक तुकडे करून घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, हळद, ओवा आणि कांदा. तर चला आता आपण एका भांड्यामध्ये ही सगळी पिठं एकत्र करून घेऊयात. म्हणजे ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ म्हणजे बेसन, हे सगळ्यांना एकत्र करून आता ह्यामध्ये आपण हळद, हिरवी मिरचीचे तुकडे, ओवा, जिरे, कांदे, हे कांदे तुम्ही जाडसर वाटून पण घेऊ शकता, मी बारीक चिरून घेतलेली आहे, आणि थोडीशी खायची सोडा म्हणजे बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ. मी मीठ आता थोडं टाकली आहे, नंतर पुन्हा थोडीशी टाकून घेणार आहे. तर चला, हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात अशा प्रकारे. आता आपण ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घेऊयात. आता ह्याला पुन्हा मिश्रण मिक्स करून घेऊयात. एक अशी बॅटर तयार करून घेऊ आपण. धिरडे म्हणल्यानं आम्ही लहानपणी अशी आवडीने खायचं की थंड थंड आमरस, म्हणजे आमरसाच्या सीझनमध्ये जास्त ते बनवलं जातात. संध्याकाळ झाले ना, मस्तपैकी थंड थंड आमरस आणि मस्तपैकी धिरडे असे फार खायला आवडायचं हो. आता हल्ली मुलं हे सगळं खात नाही आहेत. तरी हे बघा, असे आपला बॅटर झालेला आहे. आणखीन थोडं पाणी याच्यामध्ये टाकून आपण थोडंसं अजून सैल करून घेऊयात. अशा प्रकारे अजून थोडं पाणी बसतं याच्यामध्ये, आणखीन थोडंसं पाणी घालून अशा प्रकारे. हे बघा, असे आपला बॅटर तयार झालेला आहे. आता आपण एका तव्याला असे थोडंसं आधी तेल लावून पुन्हा त्याला व्यवस्थित पुसून घ्या, नाहीतरी मग असे नीट व्यवस्थित धिरड्या घालता येणार नाही आहे. नाहीतरी अशा प्रकारे राऊंड धिरड्या, ज्या प्रकारे तुम्ही डोशा घालता की नाही त्या प्रकारे तुम्ही धिरड्या देखील छोट्या छोट्या अशा घालून घ्या. हे धिरड्या ना, आपलं जे तुम्ही काय म्हणता त्याला, गुळाचं पाक असतो ना, पाक, त्यासोबत देखील खाल्लं जातं हे धिरड्या. आमच्याकडे नेहमी उन्हाळा आला, आमरसचं सीझन चालू झालं की कंपल्सरी हे बनवले जातं. अशा प्रकारे आपण आलटून पलटून सगळे धिरडे आपण बनवून घेऊयात. धिरडे कोणी कोणी खाल्ले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बरं का. अशा प्रकारे आपण बाकीचे देखील सगळे धिरडे आपण करून घेऊयात. ह्याची रेसिपी अगदी सोपी आणि झटकन बनणारा रेसिपी आहे. ह्यात काही जास्त सामग्री लागणार नाही आहेत. आलटून पलटून सगळे धिरडे आपण अशी करून घेऊयात. हे रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा बरं का. कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमच्याकडे धिरड्याला काय म्हणतात हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये प्लीज कळवा.
धिरडे असे आपले रेडी झालेले आहेत. थंड थंड असे आमरस आणि कांद्याची चटणी, कांदे आणि कैरीपासून बनवलेले चटणी आहे. माझी ही धिरड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.